श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला स्वप्न दृष्टांत आणि स्वप्न म्हणजे काय याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि काही वाईट स्वप्न आपल्याला पडतात तर व्हिडिओचे शेवट एक उपाय नक्की सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, चॅनलला एक छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे आपण झोपल्यानंतर आपला मेंदू आपल्याला काही चित्र किंवा होऊन गेलेल्या आठवणी आपल्या दृष्टीपटालाच दिसतात स्वप्नात, त्याला स्वप्न म्हणतात. तर काही घटना दिसतात कधी आपल्याला आणि कधी न घडून गेलेल्या पण घटना दिसतात. तर ज्या न घडलेल्या घटना आहे किंवा अकल्पित गोष्टी काही दिसतात, काही प्राणी दिसतात, काही झाडं दिसतात किंवा काही वस्तू दिसतात, काही मृत व्यक्ती दिसतात, याचा आपल्या जीवनाशी संबंध असतो असं आपलं अध्यात्म सांगतं. तर स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसल्यावर काय होतं हे मी आधी सांगते. तर स्वप्नात आपल्याला देव दिसले, आपले जे आराध्य दैवत आहे किंवा कुलदेवी देवता आहे, हे जर आपल्याला स्वप्नात दिसले तर समजून जा की आपण ज्या अडचणीत आहोत त्यापासून आपली सुटका होणार आहे. पूर दिसला, अतिशय पूर पाण्याचा, तर आपले खर्च अचानक वाढणार आहे. दात पडलेले दिसले तर मुलांना धोका आहे. केस गळणे दिसले स्वतःचेच तर मुलीला धोका आहे. झाडावर एखाद्या चढताना दिसतोय तर आपल्या कुटुंबाची वृद्धी होणार आहे. आणि हिरवं झाड, अगदी हिरवे झाडं दिसले, काही फुलं आणि हिरवे मोठे मोठे झाडं दिसले तर समजून जा की आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे, आपल्याला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. कुत्रा चावलेला दिसला तर संकट येणार आहेत. आणि ब्रह्ममुहूर्तावर पडलेलं स्वप्न म्हणजे 4 पहाटे 3 ते 6 या वेळेत पडलेलं स्वप्न हे आपलं 6 महिन्यात खरं होतं अशी कल्पना आहे. आणि स्वामी समर्थ स्वप्नात दिसतात. काही असे म्हणतात की आम्हाला स्वामी दिसलेले स्वप्नात, तर आपण सगळे स्वामी सेवेकरीच आहोत. तर स्वामी जर स्वप्नात दिसले तर समजून जा की तुमची आध्यात्मिक प्रगती होत चाललेली. तुम्ही जे काही स्वामींची सेवा करताय ती महाराजांपर्यंत पोहोचते. आणि हिरवं आंब्याचं झाड जर दिसलं किंवा तुम्ही आंबराईत दिसले, खूप आंबे खाता येत असं दिसलं, तर तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सफलता मिळते. नंतर ज्ञानवृद्धी होते, विद्वत्ता वाढते आणि धनप्राप्तीचे योग येतात जर आंबा किंवा त्याची फळं स्वप्नात दिसली तर. पांढरा घोडा जर दिसला तर तुम्ही जे कार्य करत आहात ते अतिवेगाने मार्गी लागणारे म्हणजे शुभ फल देणारे ते, किंवा तुमच्या नोकरीचं प्रमोशन काही अडकलेलं असेल तर तेही होणारे. एखादा नाला किंवा खराब पाणी असं काही जर स्वप्नात आलं, ते ओलांडताना जर तुम्ही दिसले तर त्याच्या कडेला उभे असलेले दिसले, असं जर दिसलं तर तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तर हे आहेत काही स्वप्न. आता काही निगेटिव्ह स्वप्न पडतात माणसाला. अगदी झोपेतून लहान मुलं किंवा मोठी पण माणसं अचानक डचकून उठतात किंवा खूप वाईट अशा आकृत्या दिसतात स्वप्नामध्ये. काहींना स्वप्नात आपण एखादी निगेटिव्हिटी दिसते, काहींना भास पण होतात. आमुषा पौर्णिमेला याचा त्रास खूप होतो. काहींना यावेळेला आजारी पण पडतात. तर याच्यासाठी एक उपाय आहे, तो उपाय नक्की सगळ्यांनी करण्यासारखा आहे. 7 पंचमुखी रुद्राक्ष घ्यायचे आहे. तर उपाय 7 पंचमुखी रुद्राक्ष, त्याला पायराईटचा एक दगड घ्यायचा आहे आणि तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे. आणि हे सगळं साहित्य तुम्हाला 7 दिवस एका वाटीत ठेवायचे आहे. कशातही ठेवा, काचेच्या ठेवा, स्टीलच्या ठेवा किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल. 7 पंचमुखी रुद्राक्ष, एक पायराईटचा दगड आणि एक तुरटीचा तुकडा. तुरटीचा तुकडा महत्त्वाचा आहे आणि 7 पंचमुखी रुद्राक्ष महत्त्वाचे आहे. पायराईटचा दगड नसला तरी पण चालेल. मग 7 दिवसानंतर काय करायचं आहे, ही वाटी घ्यायची आहे, त्याच्यातले बाकीचं साहित्य तसंच ठेवायचं आहे आणि तो तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे. तो 7 वेळेस आपल्या अवतीभोवती गोल फिरवायचा आहे डोक्यावरती, घड्याळाच्या सुईच्या दिशेने 7 वेळा सुईचा फिरवल्यानंतर तो तुकडा तुम्हाला अशा ठिकाणी टाकून यायचा आहे की जिथे कोणाचाही पाय पडणार नाही किंवा तो तुकडा तुमच्यासारखा दृष्टीस पडणार नाही, अशा निर्जन ठिकाणी टाकून यायचा आहे. जर तसं नसलं करता येत तर त्या तुरटीचा भुगा करायचा आहे, तो पाण्यात विरघळायचा आहे आणि ते पाणी टॉयलेटमध्ये फ्लश आऊट करायचं आहे. तर ह्या उपायानं 100% स्वप्न, आपल्या स्वप्नात आपल्याला येणाऱ्या वाईट गोष्टी किंवा निगेटिव्हिटी किंवा भीती वाटणे ह्या गोष्टी थांबतात. हा उपाय नसता करता येत तर अजून एक सोपा उपाय आहे. तुरटीचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे, तो रात्रभर आपल्या उशाला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो पाण्यात प्रवाहित करायचा आहे. असं 7 दिवस करायचं आहे.
याच्यानंतर आणखीन एक उपाय आहे, आपल्या आईचं नाव एक पांढरा कागद घ्यायचा आहे, कोणत्याही कलरच्या पेनाने लिहिलं तरी चालेल. पांढरा कागद घ्यायचा, त्याच्यावरती आपल्या आईचं नाव लिहायचं आहे आणि तो आपल्या उशीखाली ठेवायचा आहे. असं तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. याने पण आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही किंवा एखादं आध्यात्मिक पुस्तक आपल्या उशाला ठेवून झोपले तरी पण चालेल. हे काहीच जमत नसलं तर आणखीन एक सोपा उपाय आहे, श्री स्वामी समर्थ असं नाव लिहायचं आहे किंवा ओम श्री स्वामी समर्थ वहीवरती असं नाव लिहायचं आहे आणि तो कागद आपल्या उशाला ठेवायचा आहे. रोज ठेवायचं आहे जोपर्यंत आपल्याला वाईट स्वप्न पडत असतील तोपर्यंत. आणि आपला ओरा नेहमी क्लीन ठेवायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, जर आपला ओरा पॉझिटिव्ह असला तर आपल्याला वाईट स्वप्नही पडत नाही आणि वाईट गोष्टीही आपल्या आसपास येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रोज खडे मीठ, जे जाड मीठ असतं स्वयंपाकामध्ये वापरलं जातं, त्या मिठाने तुम्हाला 7 दिवस आंघोळ करायची. 7 दिवस नाही केली तर शुक्रवार आणि मंगळवार ह्या 2 दिवशी केली तरी चालेल. हा उपाय एकदा किंवा 2दा करा, जास्त वेळेस करू नका. कारण मीठ हे आपली कधी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा खेचून घेतं, त्यामुळे जास्त वेळेस करायचं नाही आहे. आठवड्यातून फक्त 2दा, एकदा मंगळवार आणि एकदा शनिवार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण करो. तुमचा दिवस आनंदमय जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.